नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण उरलेल्या चपातीच्या पिठापासून एक अत्यंत स्वादिष्ट आणि क्रीमी असा पदार्थ तयार करणार आहोत। चला तर वळूया आजच्या चटपटीत रेसिपीकडे। मिनिटात बनून तयार होतो हा पदार्थ। आता यासाठी एक गोळा आपण येथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे, हे बघा। आता याला छान असं जाड असं गोल लाटून घ्यायचं आहे। आपल्याला सगळीकडे सारख्या प्रमाणात लाटायचं आहे। याची छान अशी पोळी करून घ्यायची आहे। आता ही पोळी लाटून झालेली आहे आपली। याच्यावर आपण मोझरेला चीज टाकून घेणार आहोत। त्याच्याऐवजी आपण चीज स्लाइस टाकली तरी सुद्धा चालू शकेल। येथे थोडंसं आपण चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं ऑरिगॅनो सुद्धा टाकलेला आहे। आता ही अशी फोल्ड करून घ्यायची आहे सर्व बाजूनी आणि थोडासा ह्याला दाब देऊन घ्यायचा आहे आपल्याला। आता पीठ लावून याला आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचं आहे छान असं। आणि फारही याला आपल्याला पातळ लाटायचं नाहीये। हे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहाच्या वेळेस मुलांना नाश्त्यासाठी दिलं तरी सुद्धा फार टेस्टी लागतं आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे हे फार हेल्दी सुद्धा बनतं। बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा असं घरच्या घरी स्वादिष्ट पदार्थ मुलांना नक्कीच आवडतील। असं हे फोकच्या साहाय्याने आपल्याला याला टोचून घ्यायचं आहे, होल पाडून घ्यायचे आहे छान असं। आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण, याच्यावर हे भाजून घ्यायचं आहे। फारही भाजायचं नाही आपल्याला, फक्त ह्याचा कच्चापणा दूर होईल इथपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर हा तंदुरी सॉस लावून घेतलेला आहे मी। ह्याच्याऐवजी आपण पिझ्झा सॉस लावला तरी सुद्धा फार छान लागतो आणि थोडासा टोमॅटो सॉस याच्यावर ऍड केलेला आहे मी। सगळीकडे समान असं पसरवून घेतलेलं आहे हे। पुन्हा आता मोझरेला चीज आपण याच्यावर सगळीकडे असं किसून टाकून घेऊया। चीज क्यूब टाकले तरी सुद्धा हरकत नाही येते। हे बघा, भरपूर चीज टाकायचं आहे। आता हे कॉर्न आहे, स्वीट कॉर्न आपण उकडून घेतलेले आहे, हे सुद्धा याच्यावर टाकून घेऊया। ह्याच्यामुळे आपला पदार्थ अजूनच हेल्दी आणि स्वादिष्ट असा बनतो। आता शिमला मिर्च सुद्धा बारीक कट करून टाकून घ्यायची आहे याच्यावर। आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपण यावर टाकून घेतल्या तरी सुद्धा हा पदार्थ फार टेस्टी लागतो। आपण याला पिझ्झा पराठा म्हणू शकतो। आता कांदा सुद्धा मी बारीक कापून घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यावर टाकून घ्यायचा आहे। आपल्याला आवडत असेल तर पनीर सुद्धा आपण याच्यावर टाकून घेतलं तरी सुद्धा फार छान टेस्ट येते ह्याची। आणि थोडीशी आपण येथे रेड चिली सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता हे तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं आपण मंद आचेवर छान असं चीज मेल्ट होईपर्यंत ठेवायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघायचं आहे। हे बघा, आपलं चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे आपल्या पिझ्झा पराठाचा। आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊया। हे बघा, दिसायलाही किती छान असा टेम्पटिंग दिसतो आहे आणि स्वादिष्ट सुद्धा फार लागतो। आता पुन्हा आपण थोडंसं आवडीनुसार रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेतलेला आहे। तर नक्की ट्राय करा हा झटपट होणारा पदार्थ। कसा झाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।